भद्रावती तहसील अंतर्गत येणाऱ्या धानोली आणि पिर्ली या दोन गावाच्या शेत शिवारामध्ये आपण आहोत. तुम्ही मागं बघू शकता कारवाई चालू आहे पानंद रस्त्याची. नेमकं काय प्रकरण आहे आपण जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, नेमकं काय झालं आहे आणि कशाची कारवाई चालू आहे? पिर्ली मौजा इथे जे सर्वे नंबर 40 आहे आणि 40 ते जवळपास 31पर्यंत जे सर्वे नंबर जे आहे त्या शेत सर्वे नंबरच्या बाजूला जे शिवपानंद रस्ता आहे तो पानंद रस्ता रघुनाथ कुत्तरमारे यांनी तिथे 6 शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला होता. त्या संदर्भामध्ये या पिर्ली शेत शिवारातल्या सर्व लोकांनी जे आहे तक्रारी नायब तहसीलदार कलेक्टर सगळीकडे दिल्या, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. परंतु त्या रघुनाथ कुत्तरमारे यांनी तहसीलदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून आणि विशेषतः जे आहे आम्हाला जे माहीत पडलं की ते सांगतायत की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे वडील या संदर्भामध्ये फोन करून सांगतात की रघुनाथ कुत्तरमारेच्या नावाने आदेश झाला पाहिजे, त्यांच्या बाजूने आदेश झाला पाहिजे. जेव्हा तहसील कार्यालयामध्ये सुधीर खांडे जे आहे यांनी चुकीच्या पद्धतीनं जे आहे आदेश केला की या शेताशी यांचा काही संबंध नसताना जेव्हा की त्यांना ऑलरेडी जे आहे शिवपानंद रस्ता आहे तिथे त्यांना जाण्याचा मार्ग आहे, तो पानंद रस्ता रघुनाथ कुत्तरमारे यांनी अडवला. आणि आता या ज्या सर्वे नंबर 40 ते जवळपास जे आहे ह्या आजूबाजूचे जे शेतकरी जे आहे त्या सर्वे नंबरचा त्या रघुनाथ कुत्तरमाऱ्याशी काही संबंध नाही, तर इथून ते रस्ता मागताय. बेकायदेशीरपणे इथून रस्ता दिला जात आहे. तसा आदेश नायब तहसीलदार सुधीर खांडे जो बदमाश आहे ज्यांनी जे आहे त्या मेश्राम जे आहे परमेश्वर मेश्राम यांना आत्महत्या करण्यास बाध्य केलं, त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले. तो हरामखोर नायब तहसीलदार म्हणतो की इथं जे आहे इथं बांधण रस्ता त्याला दिला पाहिजे, जेव्हा की शिव बांधण रस्ता जो मुळात जो आहे कितीतरी वर्षापासून तो बांधण रस्ता आहे तो रघुनाथ कुत्तरमारे अडवला. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि ह्या शेतकऱ्यांना वेठीत धरून ज्या यांच्या ज्या शेत शिवारातून ज्या बांधण रस्ता दिला जात आहे एक प्रकारची चुकीची कारवाई आहे. आणि हीच कारवाई जी आहे जसं तहसीलदारांना आदेश केला, मग उपविभागीय अधिकाऱ्यांनी नंतर ॲडिशनल कलेक्टरनी केला, म्हणजे चाललंय काय? हे कोणाचं राज्य आहे? म्हणजे एक जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जे आहे बावनकुळे त्यांचे वडील फोन करतात आणि तशा प्रकारचा आदेश नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि ॲडिशनल कलेक्टर जर करत असेल तर सर्वसामान्यांना न्याय कोण देणार? हा एक गंभीर प्रश्न आहे. आणि आज जे आहे हे विधाते यांचं शेत सर्वे नंबर जे 40 आहे त्यांच्या या आपण बघतो की इथं जे आहे हे टेंबरीचं झाड जे आहे आणि तेंदूपत्त्याचं झाड जे आहे आणि असे अनेक जे फळ झाडं जे आहेत ते तोडण्यात आलेले आहे. पैसाचे मोठे मोठे झाड आहे आणि हे झाड तोडण्याचा अधिकार यांना कोणी दिला? शिवपानंद रस्ता तयार करत असताना या सगळ्या गोष्टीची जी आहे तरतूद पहिलं तुम्ही तुमच्या स्तरावर केली पाहिजे. अशा प्रकारचं कुठलंही काम न करता परस्पर जे आहे राज्याचे महसूल मंत्री जे आहे त्यांच्या वडिलांच्या आदेशानं जर हे होत असेल तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र विरोध करतो. आणि जर समजा असं जर आम्हाला निष्पन्न झालं तर यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखटाक आंदोलन आम्ही करू आणि या नायब तहसीलदार यांना जे आहे सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा इशारा आजच्या या शिवबांधण रस्ता जे आहे यांनी तिकडे जे बंद करून जे आहे इथं जे नव्यानं जे चालू केलेलं आहे त्या विरोधामध्ये आम्ही आक्रोश व्यक्त करतो. ठीक आहे, तर हे आपल्यासोबत होते मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी खूप गंभीर आरोप केले आहे. पाहत राहा चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.